हॅलो. तर आता एक मोठी मॅच बघायला मिळणार आहे आपल्याला पिरवाडी आणि लाहे या दोन संघांदरम्यान. पिरवाडी या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली आहे. लाहे संघाची सलामीची जोडी मैदानावरती दिसते. संदेश आणि रवी. तर सामन्याला सुरुवात होते. 6 षटकांचा सामना असेल. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज असेल तो संदेश. नॉन स्ट्राईकला रवी. सलामीची जोडी मैदानावरती दिसते. सलामीला गोलंदाज आला तो ऋतिक पिरवाडी या संघाचा. गोलंदाज त्याच्या समोर आहेत संदेश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो ऋतिक. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करेल. पहिला चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. पहिला चेंडू होता. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात होते पिरवाडी या संघाची. पुढील चेंडू ऋतिकचा संदेशसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू बघूया. त्या ठिकाणी एकच चौटी धाव घेण्यात यश मिळालंय. लेग पायच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव मिळते. एक धावाने संघाचं खातं खोलतंय. 2 चेंडू आणि 1 धाव. धाव फलकावरती. आता स्ट्राईकला आहेत रवी. रवीसाठी पुढील चेंडू असेल ऋतिकचा. सुंदर चेंडू. त्या ठिकाणी बॅटची काढा घेऊन सुंदर असं एक्स्ट्रेक्शन बघायला मिळालं आणि बाद झालाय रवी. पहिला मोठा हादरा झटका बसलाय लाहे संघाला रवी याच्या रूपामध्ये. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आहे ऋतिक मार्फत. आणि एक मोठा फलंदाज बाद झालाय रवी याच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नितीन नवीन फलंदाज मैदानामध्ये. नितीनसाठी पुढील चेंडू ऋतिक याचा. काय गोलंदाजी करतोय ऋतिक. सुंदर गोलंदाजी म्हणेल. होते मोठे फटके मारू देत नाहीये फलंदाजांना. एक फलंदाज देखील बाद केलाय. चांगला फलंदाज होता रवी लाहे संघाचा. बाद झाला. नुकताच नवीन फलंदाज आला नितीन. त्याला देखील एक निर्धाव चेंडू टाकला. धावसंख्या मात्र 1 बघायला मिळते धावफलकावरती. पुढील चेंडू घेऊन जातोय ऋतिक. आता मात्र बॅटची काढा घेतली चेंडूने. चेंडू डिक्लेअर झोनच्या स्वरूपामध्ये 2 धावांसाठी. पंच डिक्लेअर आपण घोषित केलं होतं. तर या 2 धावांनी लाहे संघाची धावसंख्या होती 3 धावा. षटकातील 1 चेंडू शिल्लक. बघूया शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंडवर आहेत नितीन. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते ऋतिक मार्फत. एक शेवटचा चेंडू शिल्लक होता षटकातील. यावर मात्र वाईट चेंडू फेकला गेला ऋतिक याच्याकडनं. त्यावर 1 धाव मात्र मिळाली. ती लाहे संघाला. लाहे संघाची धावसंख्या झाली
4 धावा. फुल टच चेंडूला फेकून दिला लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातोय षटकार. 6 धावांसाठी सुंदर फटका बघायला मिळाला. षटक संपलंय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 10 धावा. 5 चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या हाताळले होते ते ऋतिक याने, परंतु शेवटचा चेंडू थोडीशी चुकी केली. फुलटॉस चेंडू दिला, फलंदाजाने ओळखला आणि लेग साईडच्या दिशेने अतिशय सुंदर असा षटकार बघायला मिळाला तो नितीन याच्या बॅट मधून. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 10 धावा. एक षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन आलाय ललित. बघा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असेल. स्ट्राईकला आहे संदेश. धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली 10 धावा. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आला ललित. ललितचा पहिला चेंडू असेल संदेश साठी. सुंदर असा फटका बघायला मिळतोय लेग साईडच्या दिशेने. चेंडू एक टप्पा घेऊन जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फलंदाजी स्वागत केलंय ललित या गोलंदाजाचा. संदेश याने पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकून या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 14 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉलचं कोणत्या प्रकारचं कनेक्शन नाही. त्यावर एक धाव मात्र पूर्ण होते. या एक धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावांवरती. दोन्ही चेंडू फेकून झाले. 2 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात ललित या गोलंदाजाने. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आहे नितीन, ज्याने पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता ऋतिक या गोलंदाजाला. बघूया त्यासाठी आता समोर आहे ललित. सुंदर फटका आहे लेग साईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण झालंय आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. संदेशने थांबवलं नितीन याला. एकच धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. आणि एक धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचले 16 धावा. बघूया पुढील चेंडू असेल ललितचा संदेश साठी. आता मात्र फटका फसलाय. बघूया त्या ठिकाणी झेलबाद संदेश. चांगला झेल बघायला मिळाला ऋतिक मार्फत. संदेश हा बाद झालाय. दुसरा हादरा फसलाय त्या ठिकाणी लाहे संघाला. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळालं ललित मार्फत. आता संदेशची जागा सांभाळण्यासाठी आलाय. अजय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. अजय स्ट्रायकिंग एंडवर आहेत. नितीन साठी फुल चेंडू होता. लोअर फुलटक चेंडू होता. चांगला फटका सजला लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण झाले. टेक होईपर्यंत एक धाव पूर्ण झाली. चांगले क्षेत्ररक्षण म्हणेल. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. थोडंसं धावण्यामध्ये अडथळा निर्माण झाला गोलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा परत आपल्या बॉलिंग मार्कवर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात ललित याने. 5 चेंडूंमध्ये एक फलंदाज बाद केलाय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती बघायला मिळतात. त्याच्यासाठी पहिला चेंडू होता. सुंदर असा फटका बघायला मिळाला. चेंडू जातोय 1-2 बाउन्स 4 रन्स. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लाहे संघाची धावसंख्या झाली 21 धावा. तर 2 षटकांचा खेळ संपला या ठिकाणी.
दोन षटकांमध्ये धावसंख्या झाली 21 धावा. दोन फलंदाज त्या ठिकाणी बाद झाले. सलामीला जी जोडी आली होती मैदानामध्ये संदेश आणि रवी, त्यांना बाद करण्यात मात्र यश आलंय ते बिरवाडी या संघाच्या गोलंदाजांना. आणि तिसरं षटक घेऊन आता पुन्हा एकदा जर बघायला मिळतोय तर तो ऋतिक, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. एक फलंदाज बाद केला होता, 10 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन त्यालाच बोलवलं गेलंय. तर तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू असेल तो नितीनसाठी. तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय ऋतिक. स्ट्राईकला येतो नितीन. पहिला चेंडू सुंदर फटका आहे. मिडऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झाले, फेकी देखील झाले, त्यावर एकदा पूर्ण झाले. पुन्हा थोडीशी उसळी घेतली चेंडूने. त्यानंतर लगेचच ऋतिक याने चेंडू घेतला, त्यावर एकच धाव पूर्ण झाली. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली 22 धावा. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आहेत अजय, ज्यांनी आतापर्यंत चौकार मारलाय. एक फुल चेंडू असेल अजयसाठी. सुरेख असा फटका बघायला मिळतोय. बघूया, क्षेत्ररक्षक उपस्थित होता त्या ठिकाणी, परंतु बॉल पासून खूपच दूरवर असल्यामुळे चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 26 धावा. आतापर्यंत 2 चौकार बघायला मिळाले अजय याच्या बॅट मधून. पुढील चेंडू पाहूया ऋतिक याचा अजय साठी. अजय एक स्फोटक फलंदाज आहे लाय संघाचा, त्यासाठी पुढील चेंडू असेल. आता मात्र त्या ठिकाणी अजयला काही चेंडू समजलाच नाही. थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालंय चेंडूवरती ऋतिक याच्या गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या बघायला मिळते धावफलकावरती 26 धावा. चौथा चेंडू घेऊन जातोय ऋतिक. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावर एकदा मात्र पूर्ण झाले. चेंडू सर्कलमध्येच फील्ड होतोय. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली 27 धावा. 4 चेंडू फेकून झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू घेऊन जातोय ऋतिक. सुरेख पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. बघूया धावबाद होतोय की नाही. त्या ठिकाणी सुंदर फेकी झाली होती, डायरेक्ट हिट. त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागतायत यष्टी रक्षक खेळाडू. बघूया पंचांचं म्हणणं काय. पंचांनी मला वाटतं नाबाद दिलाय. त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली. एकच धाव ना पंच. लेग बायच्या स्वरूपात एक धाव घोषित केले पंचांनी. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली 28 धावा. तर 5 चेंडू फेकून झाले. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड पर आहे अजयसाठी. पुढील चेंडू हाफ ट्रॅकल चेंडू होता. चेंडू फेकून दिला लेग साईडच्या दिशेने. बघा, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि त्या ठिकाणी सुंदर असं झेल, एक अप्रतिम झेल म्हणता येईल. अजय हा बाद झालाय. सुंदर असं झेल बघायला मिळाला अभय मार्फत.
आणि अजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये नितेश नितेश भोईर. 3 षटकं त्या ठिकाणी संपलेली आहेत. 3 षटकांच्या अखेरीस लाहे संघाची धावसंख्या झाली 28 धावा. 3 मोठे फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत, संदेश, रवी आणि अजय. तर मात्र मैदानावरती दिसत आहेत नितीन आणि नितेश. बघूया, नितेश हा देखील एक चांगला फलंदाज मानला जातो लाहे संघातील. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय ललित, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. 11 धावा दिल्या होत्या. एक फलंदाज बाद केला होता. बघूया, घुटना टेक फटका त्या ठिकाणी खेळायचा होता, परंतु चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात त्या ठिकाणी यश मिळालं ते ललित याला. समोर फलंदाज आहे नितेश, जो मोठे फटकेबाजी करण्यात खूप माहिर आहे. तो लाही संघाचा नितेश. बघू, नितेशसाठी पुढील चेंडू असेल ललित याचा. तर मात्र त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज देखील खूप मला वाटतं हुशार आहेत, चेंडूला उसळी देतात. नितेश याला चेंडू समजत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पुढील चेंडू ललितचा नितेश साठी. ओह, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. तिसरा चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळू दिला नाही नितेश याला, ललित या गोलंदाजाने. मात्र एक चौथी धाव घेण्यात यश प्राप्त झाले. या 1 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 29 धावा. पुढील चेंडू असेल नितीन साठी. ओ, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. 4 चेंडू टाकून झाले, एकही मोठा फटका बघायला मिळाला नाही. सुंदर गोलंदाजी ललित याची. 4 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. दुसरं षटक जेव्हा हाताळलं होतं ललित याने, तेव्हा 11 धावा खर्च केल्या होत्या. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर आहे नितेश. नितेश साठी पुढील चेंडू असेल तो ललितचा. काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी नितेशला बांधून ठेवले ललित या गोलंदाजाने. 5 चेंडू टाकून झाले, धावा खर्च केल्यात त्या 2. पाहूया शेवटच्या चेंडूवरती नितेश काय करतोय. नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु फटका काय सजत नाहीये व्यवस्थित. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपल्याला चेंडू बघायला मिळाला, त्याच प्रकारची मोमेंट बघायला मिळाली नितेशकडनं. आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते. या 1 धाव्याने लाहे संघाची धावसंख्या झाली आहे 31 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणेल मी ललित याची. 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. तर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल या ठिकाणी.
तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर लहाय संघाची धावसंख्या झाली 31 धावा. सुदाम पुढील गोलंदाज मैदानावरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वा षटक घेऊन आलाय. सुदाम समोर फलंदाज आहे नितेश. आता मात्र आखूड टप्प्यात चेंडू होता. बघूया चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु झेल होऊ काही शकला नाही आणि त्यावर 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. नक्कीच संधी निर्माण झाली होती, परंतु चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये होता. या पुढील चेंडू असेल नितेश साठी. नितेश व्यक्तिगत 3 धावांवरती खेळतोय. पुढील चेंडू असेल नितेश साठी सुदाम याचा. आता मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. मिडऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. पैकी होईपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. त्या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 35 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत खर्च झाल्या सुदाम त्याच्या गोलंदाजीमध्ये. बघा स्ट्रायकिंग एंडवर आहे नितेश. मात्र चांगला फटका आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 37 धावा. 3 चेंडू फेकून झाले. 3ही चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर दुहेरी धावा मिळाल्या, 2-2 धावा मिळाल्या. या 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केला सुदाम याने. 3ही चेंडू स्ट्रायकिंग एंडवर होता नितेश. 4थ्या चेंडूवरती देखील नितेश दिसतोय. बघूया पुढील चेंडू असेल नितेशसाठी. तर मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता, परंतु त्रिफळाचीत झालाय नितेश आणि एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन. पुढील चेंडू असेल सुदाम याचा. मला वाटतं दिशाहीन गोलंदाजी. उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर चेंडू फेकला. त्यानंतर पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. या एक चेंडूने या एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती 38 धावा. पुढील चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. फटका चांगला आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण झालंय. पैकी झाली थोडीशी खराब पैकी झाली. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं गेलं नॉन स्ट्रायकरला आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 39 धावा. षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडवर आहे नितीन. नितीनसाठी पुढील चेंडू आखोटापात चेंडू होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाठचा बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक संपलं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर लहाई संघाची धावसंख्या पाहायला मिळते 39 धावा. पाच षटक त्या ठिकाणी संपुष्टात आली. धावसंख्या बघायला मिळते 39 धावा. लाईव्ह संघाचे 4
फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत. पाहूया शेवटचं षटक संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलंच संघासाठी सहावं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय अभय. अभयचा पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघायला मिळाला. जवळजवळ मिडल स्टंपवरनं चेंडू जाताना दिसला. या ठिकाणी सुंदर गोलंदाजीची सुरुवात म्हणता येईल. पुढील चेंडू असेल अभय याचा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. बघूया चेंडू जातोय षटकार. एक मोठा फटका बघायला मिळाला 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 45 धावा. सचिन याच्या बॅट मधून हा षटकार बघायला मिळाला. बघूया पुढील चेंडू. अभयाने पहिला चेंडू सुंदररित्या हाताळला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका बघायला मिळाला. दरम्यान षटकात आता तिसरा चेंडू. बघूया लेग साईडच्या दिशेने फटकवलेला चेंडू नो मॅन्स लँडमध्ये त्या ठिकाणी पडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण. बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा धावून पूर्ण केल्यात. त्या ठिकाणी पैकी थोडीशी चुकीची बघायला मिळाली आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 48 धावा. फुल टॉस चेंडू. चेंडूला भिरकावून दिलेला लेग साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि चांगला झेल बघायला मिळाला या ठिकाणी ऋतिक मार्फत. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात त्या अभय याने. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर बघायला मिळतात. पुढील चेंडू बघूया अभयचा आणि दिशाईन गोलंदाजी. वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. पुढील चेंडू पाहूयात अभयचा. आता मात्र फटका चांगला आहे. मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक येत आहेत. क्षेत्ररक्षण होत आहे. फेक वेळेपर्यंत दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 51 धावा. षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया कशा प्रकारे त्या ठिकाणी समाचार घेईल या चेंडूचा फलंदाज. नक्कीच आकोटापा चेंडू होता. व्यवस्थित संपर्क नाही बॅटचा आणि बॉलचा. एक धाव मात्र पूर्ण झाले. धावून दुसऱ्या धावेला मात्र धावबाद होतोय फलंदाज. षटकं संपतायत. त्या ठिकाणी 52 धावा झाल्यात 6 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 53 धावांची आवश्यकता आव्हान ठेवलंय ते बिरवाडी या संघासमोर.
हॅलो. तर 53 धावांचे टार्गेट त्या ठिकाणी बिरवाडी संघासमोर आहेत. 6 षटकांमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आले बिरवाडी संघाची. प्रफुल्ल आणि मनीष अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते. प्रथम षटक घेऊन आलाय सागर, लाहे संघाचा गोलंदाज. समोरसाठी पहिला चेंडू होता, चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी समाधान. पहिल्याच चेंडूवरती बाद होते. चांगली सुरुवात लाहे संघासाठी आणि समाधान मात्र बाद झालाय पहिल्या चेंडूवरती. त्या ठिकाणी अगदी गोल्डन डकचा शिकार ठरतोय समाधान, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र त्याला लगेचच तंबूत परतावं लागलंय. आपलं धाबा खातोय न खोलताना. चांगला झेल बघायला मिळाला. चांगली सुरुवात म्हणता येईल सागराच्या गोलंदाजीची. नवीन फलंदाज मैदान. स्ट्रायकिंग एंडवर दिसतात लेफ्ट हँडेड बॅट्समन मनीष. मनीषसाठी पुढील चेंडू असेल सागर याचा. सुंदर गोलंदाजी, चांगली सुरुवात म्हणता येईल लाहे संघाची. पहिल्याच चेंडूवरती जर बघायला गेलं तर फलंदाज एक बाद झालाय तो समाधान. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आले तुषार. तर स्ट्रायकिंग एंडवर आहे मनीष. लेफ्ट हँडेड बॅट्समन दिसत आहेत. सुंदर असा पटका खोदून काढले. बघूया त्या ठिकाणी धावबाद होतोय की नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी फेकी देखील बघायला मिळाली, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली. या एक धावेने बिरवाडी या संघाचं खातं खोललंय. 3 चेंडू 1 धाव 1 फलंदाज बाद. स्ट्रायकिंग एंडवर आहेत तुषार. मात्र दिशेने गोलंदाजी आहे. वाईट चेंडू घोषित केलाय पंच एकनाथ यांनी. अनेक अवांतर धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा. दरम्यान पुढील चेंडू घेऊन जातोय सागर. स्ट्राईकला आहे तुषार. तुषारसाठी पुढील चेंडू होता. अगदी प्लेट केला त्या ठिकाणी चेंडू. एक धाव घेतली. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली 3 धावा. चांगली गोलंदाजी करतोय. कोणताही मोठा फटका खेळू देत नाहीये सागर बिरवाडी संघाच्या फलंदाजांना. आता मात्र मोठा फटका बघायला मिळाला लेग साइडच्या दिशेने. चेंडू त्या ठिकाणी मारला होता त्या, परंतु झाड असल्यामुळे झाडाला लागून चेंडू मैदानामध्येच थांबतोय. 2 धावा घेण्यात यशस्वी. या ठिकाणी धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 5 धावा. पुढील चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला. त्या ठिकाणी त्रिफळाचित केलंय फलंदाजाला. यानंतर होणारा सामना असेल शिवसंघर्ष कसारा विपक्ष गोलबंद. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने यायचे टॉस साठी.
चला शिवसंघर्ष संघाचा कर्णधार आणि गोलबंड संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. तर फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद झालाय बिरवाडिया संघाचा. त्रिफळाचित केलंय सागर याने. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 5 धावा. तर दुसरं षटक घेऊन आलाय लाहे संघाकडनं सचिन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अभय. स्ट्राईकला आहे तो तुषार, नॉन स्ट्राईकला आहे अभय. दुसरा षटक घेऊन आलाय सचिन. शिवसंघर्ष कसारा संघाचा कर्णधार यायचंय टॉस साठी. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय सचिन आणि सुंदर असा फटका बघायला मिळाला लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय षटकार. स्वागत केलंय सचिनचं तुषाराने. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी मोठा फटका बघायला मिळाला 6 धावांसाठी आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. स्वागत केलंय या ठिकाणी सचिन याचं तुषारने. सुंदर फटका बघायला मिळाला. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय. पुढील चेंडू असेल सचिनचा तुषारसाठी. आता मात्र चांगला चेंडू बघायला मिळाला. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धावांसाठी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा. तर 2 चेंडू आणि 8 धावा खर्च केलेत आतापर्यंत सचिन याने. स्ट्रायकिंग एंडला आहेत तुषार. पाहूया पुढील चेंडू सचिनचा. आखुटापाचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटकवला आहे. बघूया किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत परंतु चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी तुषारची आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. खूपच षटक महागडं पडतंय सचिन याचं. 3 चेंडू आणि जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पहिलेच षटक हाताळलं होतं सागर याने 5 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज त्या ठिकाणी बाद केला होता. नंतर सचिन आला. सचिनचं षटक चालू आहे. पुढील चेंडू त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. या 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. तर 200 चेंडूंचा त्या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. बघूया पुढील चेंडू आणि त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण आपल्याला खराब बघायला मिळालं. परिणाम स्वरूपी चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 22 धावा.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कसरा आणि गोलबन संघादरम्यान टॉस झाला. गोलबन हा संघ टॉसविन झाला. निर्णय कळवायचा आहे. पुढील चेंडू असेल सचिनचा अभयसाठी. खूप सन्मान दिलाय चेंडूला त्या ठिकाणी. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडू फील्ड करून षटक समाप्तीचा इशारा आला पंचांचा. आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिरवाड या संघाची धावसंख्या झाली आहे 22 धावा. फुलटॉस चेंडूला त्या ठिकाणी फेकून दिला लेग साइडच्या दिशेला. चेंडू जातोय षटकार. सुंदर फलंदाजी बघायला मिळते तुषारच्या मार्फत. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं सागर, 5 धावा खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज बघायला मिळाला. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार बघायला मिळाला. दरम्यान पुढील चेंडू आत्ता मात्र सुंदर चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू बघायला मिळाला. चार चेंडू शिल्लक आहेत षटकातील. स्ट्राईक ला आहे तो तुषार. हो, सुंदर गोलंदाजी. चांगला कमबॅक म्हणता येईल. ते सागराच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका बघायला मिळाल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यात मात्र यश मिळालंय. बघूया उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे हाताळतो. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली 29 धावा. मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. तो सागरच्या मार्फत निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली 29 धावा. 53 धावांचे लक्ष आहेत बिरवाडी संघासमोर. पुन्हा एकदा वाईड चेंडू. एक चेंडू निर्धाव तर एक चेंडू वाईड अशी गोलंदाजी चालू आहे सागर याची. धावसंख्या झाली 30 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, काय फटका बघायला मिळाला. अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी फ्लिक केलाय. चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तो मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॉलचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. गोलबंद संघ निर्णय कळवायचा आहे. तर गोलंदाजी स्वीकारले. नाणेफेकीचा कौल विजय होऊन फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते शिवसंघर्ष कसारा या संघाला. तीन षटकांअखेरीस
बिरवडी संघाची धावसंख्या झाली 34 धावा. चौथा षटक घेऊन आलाय निलेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक घेऊन आलाय. स्ट्रायकिंग एंडवर आहेत अभय. निलेश याचा पहिला चेंडू. कशा प्रकारे षटक हाताळतोय निलेश. पहिला चेंडू असेल निलेशचा अभयसाठी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. फेकून दिला लेग साईडच्या दिशेला. मोठा फटका बघायला मिळाला. षटकार 6 धावांसाठी. या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. फलंदाजाने ओळखला. त्या ठिकाणी षटकार ठोकला लेग साईडच्या दिशेला. पुढील चेंडू अभयसाठी निलेश याचा. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. एक मोठा फटका बघायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. लगेच दुसऱ्या चेंडूवरती वाईड चेंडू घोषित केला पंचांनी. या 1 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 41 धावा. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू. नो चेंडू घोषित केला पंचांनी आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. धावबाद झाला तुषार. चांगले सिलेक्शन. डायरेक्ट हिट केला संदेश याने. तुषार याला तंबूत परतवलं. नो चेंडू मात्र या ठिकाणी घोषित केलाय पंचांनी. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक. धावसंख्या झाली 45 धावसंख्या झाली. बघूया पुढील चेंडू नितेशचा. बघूया सुंदर चेंडू होता. त्यावर एक धाव मात्र पूर्ण केली आहे ऋतिक याने. या 1 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 43 धावा. 10 धावांची आवश्यकता आहे. सुंदर चेंडू होता. त्यावर एक धाव मात्र पूर्ण केले धावून. या 1 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 44 धावा. पुढील चेंडू निलेश याचा. आखूड टप्प्यात चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये काही मिळाला नाही. त्यावर मात्र 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. चांगला प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा परंतु बॉल पर्यंत काय पोहोचू शकला नाही. त्या ठिकाणी धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 45 धावा. दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 46 धावा. पुढील चेंडू निलेश याचा अभयसाठी. चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळालं संदेश मार्फत. षटक संपलाय.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 46 धावा. 7 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज रवी त्या ठिकाणी पाठची काढ घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे पिरवड या संघाला. पुढील चेंडू असेल रवी यांचा. सुंदर पद्धतीचा चेंडू होता. सुंदर पद्धतीने टोलवला आणि चेंडू पाठवला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 51 धावा. तर मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता असेल ती भिरवड या संघाला. अनेक ठिकाणी मला वाटतं डायरेक्ट हिट केला होता पण एक धाव. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या झाली 52 धावा. स्कोर लेवल झालाय 1 धावेची गरज आहे. आणि सुंदर असा फटका बघूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. झेल मात्र सुटलाय आणि बिरवाडी संघ विजयी झालाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल तो तुषार याला. तर तुषार याने यायचं आणि आपला सामन्यावरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.